नमस्कार, यस न्यूज महाराष्ट्रमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। भगवान गौतम बुद्ध सगळ्यात पहिले बंडखोर कोण? तथागत भगवान गौतम बुद्ध यांनी 2500 वर्षापूर्वी आपल्याला सांगितलं, जज्जा वसतो भूतं जज्जा भूत घमंडो मन्ये वसतो भूत घमन्ये भूत घमंडो। माणूस कुठे जन्माला आला, कुठल्या घरात कुठल्या कुळात जन्माला आला यावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरत नाही, तर त्याच्या कर्तृत्वावरनं त्याचं श्रेष्ठत्व ठरतं। यावेळी 1000 वर्षापूर्वी आपल्याला सांगणारे तथागत गौतम बुद्ध, दुसरे बंडखोर सत्यशोधक समाजाचे संस्थापक महात्मा ज्योतिबा फुले, सर्वव्यापी जगतपती, त्याची नकोची मध्यस्थी, कर्मकांडन बुवाबाजीला विरोध करणारे महात्मा ज्योतिबा फुले, ज्या एका स्त्रीमुळं महिला एवढ्या मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिल्या, मला अभिमान आहे की मी अशा स्टेजवर मगापासून बसलेलो आहे ज्या स्टेजवर 4 ते 5 महिला इथं विराजमान झालेल्या आहेत। या महिलांना इथपर्यंत पोहोचवण्याचं योगदान ज्या मातेला जातं त्या आद्य क्रांतिकारक क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, पहिल्या महिला शिक्षिका फातिमा शेख, त्या शिकागोच्या धर्म परिषदेमध्ये आपली भारतीय संस्कृती जगाला पटवून सांगणारे स्वामी विवेकानंद, जगतवंदनीय जगद्गुरु संत तुकाराम महाराज, जे का रंजले गाजले त्याशी म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा, मृदू सबाई नवनीत ऐसे सज्जनांचे चित्त, दया करणे जे पुत्रासी त्याची दासा आणि दासी, जासी अपुंगिता नाही त्यासी धरी जो हृदय, तुका म्हणे सांगो किती त्याची भगवंताच्या मूर्ती। सगळ्यात आधीचं बंड ज्या तुकोबारायांनी केलं आणि या महाराष्ट्राच्या मातीमध्ये सात्विक भक्ती पेरण्याचं काम केलं ते जगद्गुरु तुकोबाराय, ज्ञानियांचे राजे संत ज्ञानेश्वर महाराज, योग याग विधी येणे नको सिद्धी, वायाची उपाधी दंभ धर्म, संत चोका मेळा, संत नामदेव, संत एकनाथ महाराज, संत कबीर, बड़ा हुआ तो क्या हुआ, जैसे पेड़ खजूर, पंक्ति को छाया नहीं फल लागे अति दूर। राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला सांगितलं, रस्त्यानं चालताना एखादा पिवळा धातूचा तुकडा दिसला तर त्याचा आपण सोनं म्हणून स्वीकार करतो का? कधीच करत नाही। त्याला आपण अग्नीच्या स्वाधीन करतो, जे वितळून जाईल ते फेकून देतो, जे उसळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार करतो। मग आमच्या तत्वांबद्दल आम्ही एवढे गाफील का? आमच्या तत्वांना सुद्धा आम्ही ज्ञानाच्या अग्नीत झोकून दिलं पाहिजे, वितळून जाईल ते फेकून दिलं पाहिजे, उसळून निघेल त्याचं सोनं म्हणून स्वीकार केला पाहिजे। हे सांगणारे राज्यघटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आरक्षणाचे जनक, आणि ज्या महामानवानं तुमच्या या कोल्हापूर, सातारा, सांगली भागामध्ये जातीयता नष्ट करून सगळ्यांच्या काळजामध्ये मानवता रुजवण्याचं काम केलं, ते छत्रपती शाहू महाराज, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, मला या भूतलावर जन्माला घालणारे माझे मायबाप, त्या सीमेवर आपल्या रक्षणासाठी उभे असलेले सगळे सैनिक, मी ज्या भागातनं तुमच्या समोर आलेलो आहे, जवळजवळ 800 किलोमीटरचा प्रवास करून तुमच्या समोर मी आज उभा आहे। आमच्या भागातले वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, मंदिर में भी है खुदा मस्जिद में भी राम है, दोनों नहीं है पत्थरों में सिर्फ उनका नाम है। हे सांगत समाजात समानता प्रस्थापित करणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज, आणि आयुष्यभर ज्या एका संतानं लोकांनी केलेली घाण साफ केली आणि संध्याकाळी कीर्तनातून लोकांची डोकी झाडली, ते दगडांचे टाळ करून लोकांच्या डोक्यात झाड करणारे एकमेव संत म्हणजे गाडगे बाबा। आणि आचंद्र सूर्य या काळ्या मातीला ज्यांचा सार्थ अभिमान वाटत राहील ते छत्रपती शिवराय, कसं जगावं हे शिकवणारे छत्रपती आणि कसं मरावं हे शिकवणारे संभाजीराजे भोसले, या सगळ्यांना सर्वप्रथम मी वंदन करतो। सन्माननीय विचारपीठ, सन्माननीय विचारपीठ, आणि या विचारपीठावर उपस्थित असलेले माझ्यापेक्षा सुद्धा मोठं कर्तृत्व असणारी सगळी लोक माझ्या समोर बसलेली, माझ्यापेक्षा 40-50 उन्हाळे पावसाळे जास्त बघितलेली लोक बसलेली आहेत। प्रत्येक बोलणाऱ्याचा आत्मा मानल्या जाणारे आणि ही ज्ञानगंगा समाजाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवणारे आपण सगळे भगीरथ रूपी छत्रपती शिवरायांचे मावळे, बाबासाहेब आंबेडकरांचे चळवळीचे कार्यकर्ते, आपल्या सगळ्यांना मी अनंत राहू आमच्या विदर्भातनं अकोल्यावरनं मानाचा मुजरा करतो, नमस्कार करतो। हा वेळ तुमच्या समोर नाही, तुमच्या टाळ्या इतक्या मला आनंद
जातायत. मला आता असं वाटायला लागलं की मग माझी सगळी इस्टेट तुमच्या नावावर करून टाका. पण माझ्यावर 15 लाखाचं कर्ज आहे. तरी जर कोणाला इस्टेट पाहिजे असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. पण खरं सांगू का, महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, आता 4 सव्वा 4 वाजलेले आहेत. इतका उशीर होऊन सुद्धा इतक्या मनापासून टाळ्या वाजवणारा रसिक आम्ही तुमच्या इथं या पेठ वडगावमध्ये पहिल्यांदा बघितलेलं आहे. असं काही नाही, खूप ठिकाणी असा रसिक मी बघितलेला आहे. पण प्रशंसा केली की बरं वाटते, म्हणून तुमची मी प्रशंसा केली. कारण तुमची प्रशंसा नाही केली तर तुम्ही माझा कार्यक्रम लावू शकता. माझा कार्यक्रम तुमच्या हातात आहे. मी काही फार वेळ घेतच नाही, वेळ घेणारा माणूस मी नाही. मला मगाशी पण तुमचा माझ्यावर विश्वास आहे हे बघून मला फार आनंद झाला. मगाशी मला वाटलं बा खुर्च्या रिकाम्या झाल्या जेवणानंतर, पण आता सगळ्या खुर्च्या भरल्या, मागं लोक उभी राहिली. आणि खरंच ती उभी राहिली का हे बघायला महिला वर्ग तुम्ही मागं वळून बघितलं, याचा अर्थ कवडीचा तुमचा माझ्यावर विश्वास नाही. मी राजकारणी माणूस आहे का? माझ्यावर विश्वास तुम्ही ठेवला पाहिजे. राजकारणाचा माझा तीळ मात्र संबंध नाही. राजकारण आपल्याला कळत नाही. खरं सांगतो बरं, राजकारणाचा माझा काहीच संबंध नाही. माझं फक्त आडनावच राऊत आहे. बाकी राजकारणाचा माझा काही संबंध. पण ते सकाळी बोलतात, मी 4 वाजता उभा राहिलेलो आहे. राजकारणाशी आपला तीळ मात्र, मला राजकारणातलं काही कळतही नाही. कारण मी ज्याला निवडून देतो तो कधीच एका पक्षात राहत नाही. हा माझा पुण्यात पक्षाला सपोर्ट नाही बरं का, आणि पुण्यात पक्षाला विरोध नाही. माझं स्पष्ट मत आहे, सगळेच्या सगळे पक्ष हे बोगसच असतात. असं नाही. पुढे बोलू द्या ना मला. मी एका कार्यक्रमात असाच बोलत होतो. आवडे सर कॉलेजचे पोरं होते, मी त्यांना सांगितलं गळे हो करिअर करा, राजकीय लोकांच्या नादी लागू नका. हे सगळेच्या सगळे राजकारणी बोगसच असतात. मी असं बोललो आणि माझ्या लक्षात आलं माझ्या मागं स्टेजवर 4-5 राजकीय लोक बसलेले आहेत. मग सेकंदात वाक्य बदललं. मी म्हटलं गळे हो राजकीय लोकांच्या नादी लागू नका, हे सगळे राजकारणी बोगसच असतात. असं नाही. काही राजकारणी चांगले असतात आणि त्यातले जे चांगले राजकारणी आहेत तेच आपल्या स्टेजवर बसलेले. त्यामुळे मी जर नेता राजकारण याबद्दल काही बोलत असेल तर आपल्या कार्यक्रमाला जे आलेले नाही अशाबद्दल मी बोलतोय असं आपण गृहीत धरू. आपल्या कार्यक्रमाला जर राजकीय लोक असतील तर ते समाज सुधारक आहे असं आपण गृहीत धरू. मला गृहीत यायचं आहे सुगरू. मला वाटतं तुम्ही टाळ्या वाजवणार नाही, पण तुम्ही हसताय सुद्धा, मनापासून टाळ्या सुद्धा वाजवताय. महाराष्ट्रात एवढे कार्यक्रम केले, एवढे मनापासून हसणारे लोक मी इथं पहिल्यांदा बघितले. असंही नाही पुण्यात कार्यक्रमाची सुरुवात मी एका नावाशिवाय कधीच करत नाही. ते नाव म्हणजे 18 पगड जातींना घेऊन या स्वराज्याचं सुवर्ण स्वप्न ज्यांनी साध्य केलं ते छत्रपती शिवराय. मला बरेच जण म्हणतात की शिवाजी महाराजांवर तुम्ही बोलता, भाषण करता, व्याख्यान करता, की शिवाजी महाराज म्हणजे कोण? मी त्याला 4च ओळीत सांगितलं, दादा शिवाजी महाराज म्हणजे कोण? मी त्याला म्हणतो 350 वर्षापूर्वी जिजाऊंच्या कुशीत जन्मलेलं निरागस बाळ म्हणजे शिवबा. गनिम इंग्रज त्यांच्यासारख्या अत्याचारांचा काळ म्हणजे शिवबा. एकीकडे संयमाचा घाट म्हणजे शिवबा, सळसळत्या रक्ताची लाट म्हणजे शिवबा. राजनीती, युद्धनीती, गनिमी गावा यांसारख्या कृतशास्त्रांचा कळस म्हणजे शिवबा. सामाजिकता, धार्मिकता, नैतिकता अशा विचारांची पवित्र तुळस म्हणजे शिवबा. सर्व धर्म सहिष्णुतेचा अभिमान म्हणजे शिवबा. रयतेसाठी जीवाचं प्राण म्हणजे शिवबा. गर्दनकाळी मराठ्यांना आलेली जाग म्हणजे शिवबा. त्या अफजल खानाची शिकार करणारा वाघ म्हणजे शिवबा. अख्ख्या जगावर आदर्श राजाची छाप म्हणजे शिवबा. झोपलेल्या शंड जनतेला झणझणीत चपराक म्हणजे शिवबा.
या महाराष्ट्रातलं माणुसकी मोजण्याचं माप म्हणजे शिवबा तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा तुमचा माझा या अख्ख्या महाराष्ट्राचा बाप म्हणजे शिवबा या जगातल्या सगळ्या धर्मांचा एकत्रित सार म्हणजे शिवबा आणि दुश्मनांच्या काळजातही पावित्र्याचं स्थान निर्माण करणारा किमयागार म्हणजे शिवबा सात धर्म सोडून दिली लढाया तलवार माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार स्वाभिमान शिकावला नीतिमत्ता शिकावली राज तुमच्यामुळेच नवी पहाट उगवली नवी पहाट उगवली नाही देवाचा अवतार नाही देवाचा अवतार तरी देवाहून थोर माझ्या राजानं उघडलं नवसमतेच दार आला जाळीत अपजल्ल्या रयतेचं उभं काय साऊंड सेट केला बाबा 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 जोरदार काढा वाजवायचा हाक तुमची साथ आमची. यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका.